वडगाव शिंदे या गावात 2 महिन्यापासून बिबट्यांचा धुमाकूळ. मुकी जनावरे खाल्ली तरीही वन विभागाला येईना जाग. न्याय मागायचा कोणाकडे? फुलगाव फुलगाव गावचे आदर्श सुपुत्र, युवा उद्योजक, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पैलवान किरणशेठ साकोरे पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करून त्वरित वडगाव शिंदे येथे पिंजरा लावण्याची केली मागणी. वडगाव शिंदे, तालुका हवेली, जिल्हा पुणे या गावात गेल्या 2 महिन्यापासून एक बिबट्या नर, एक मादी व 2 बछडे यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, शालेय विद्यार्थी, वाहन चालक, परिसरातील गावातील ग्रामस्थ बिबट्याच्या भीतीने त्रस्त झाले आहेत. वडगाव ग्रामस्थांची इकडे आड व तिकडे विहीर अशी दयनीय अवस्था झाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी पैलवान किरणशेठ संपतराव साकोरे पाटील व वडगाव शिंदे येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामणशेठ रामचंद्र गव्हाणे यांनी केली आहे. या बिबट्याने पाळीव कुत्रे, गायीची लहान वासरे व मुक्या जनावरांवर हल्ला केला असून वडगाव ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांच्यावर हल्ला झाल्यावर वन विभाग लक्ष देणार का, असा सवाल वडगाव ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. प्राथमिक शाळेशेजारी बिबट्याचे वास्तव्य असून शालेय विद्यार्थी व पालक जीव मुठीत धरून मुलांना शाळेत सोडतात. अचानक बिबट्याने हल्ला केला तर करायचे काय, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात नर, मादी व 2 बछडे अनेकांनी पाहिले आहेत. सोशल मीडियावर बिबट्याच्या सर्व हालचालींचा व्हिडिओ परिसरात व्हायरल करण्यात आल्याने वडगाव ग्रामस्थ जास्त घाबरलेले आहेत. संध्याकाळी 7 नंतर सर्वजण घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे दरवाजे बंद करून घेतात. भ्रमणध्वनीद्वारे परिसरात बिबट्या दिसला तर एकमेकाशी सुसंवाद साधला जातो. याबाबतची सर्व माहिती ग्रामस्थांना दिली जाते. गेल्या 2 महिन्यापासून वडगाव शिंदे ग्रामस्थांना बिबट्याचा एवढा त्रास असूनही वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी केला असता उलटसुलट उत्तरे ग्रामस्थांना दिली जातात. अशा वेळी ग्रामस्थांनी न्याय मागायचा कोणाकडे? आंधळ दळतंय व कुत्रं पीठ खातंय अशी दयनीय अवस्था कामगार, शालेय विद्यार्थी, शेतकरी, वडगाव ग्रामस्थ यांची झाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित वडगाव शिंदे गावात जाऊन पाहणी करून पिंजरा लावून बिबट्या नर, मादी, 2 बछडे यांना जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी फुलगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, युवा उद्योजक पैलवान किरणशेठ संपतराव साकोरे पाटील व वडगाव शिंदे येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामणशेठ गव्हाणे यांनी केली आहे. वडगाव शिंदे व परिसरातील वाड्या वस्त्यांवरील परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने त्वरित बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी वडगाव शिंदे ग्रामस्थांनी केली आहे. प्राथमिक शाळेजवळ बिबट्या नर, मादी, 2 बछडे मुक्त संचार करीत असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, कॅमेरामन लहू जाधव, आळंदी, पुणे.